विषय राज्यशास्त्र प्रकरण नंबर 2 मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य आणि राज्याच्या धोरणांची मार्गदर्शक तत्त्वे. 200 शब्दात उत्तरे लिहा. प्रश्न क्रमांक 2. मूलभूत हक्कांचे स्वरूप व वैशिष्ट्ये स्पष्ट करा. उत्तर. प्रास्ताविक. अधिकार आणि हक्क म्हणजे समाज जीवनाच्या अशा अपरिहार्य अटी आहेत ज्यांच्या अनुपस्थितीत कोणत्याही व्यक्तीला आपला सर्वांगीण विकास साधता येत नाही. प्रत्येक व्यक्तीला आपला सर्वांगीण विकास साधता यावा यासाठी राज्यघटनेच्या माध्यमातूनच काही अधिकार हक्क देण्यात आलेले आहेत. मूलभूत अधिकार किंवा हक्क ही एक व्यापक सामाजिक राजकीय संकल्पना आहे. भारताने आपल्या राज्यघटनेतच नागरिकांना मूलभूत अधिकार प्रदान केलेले असून शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक विकास साधण्याची संधी उपलब्ध करून दिली आहेत. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्कांचे स्वरूप. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीयांनी मूलभूत अधिकारांच्या प्राप्तीसाठी ब्रिटिश सत्तेकडे वेळोवेळी मागणी केलेली होती. 1895 साली लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश सत्तेत मूलभूत हक्कांची मागणी केली होती. तसेच 1918 साली झालेल्या मुंबई अधिवेशनात मूलभूत हक्कांचा समावेश राज्यघटनेत व्हावा व त्यांना न्यायालयीन संरक्षण असावे अशी मागणी केली होती. परंतु ब्रिटिशांनी या मागणीला फारसा प्रतिसाद दिला नाही. 1928 साली नेहरू समितीच्या अहवालात मूलभूत हक्कांची मागणी केलेली होती. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मूलभूत हक्कांच्या मागणीचा सतत पाठपुरावा केला होता. सायमन कमिशन तसेच गोलमेज परिषदेत मूलभूत हक्कांना मान्यता देण्यात आली नाही. 1946 साली त्रिमंत्री योजनेने मूलभूत हक्कांचा समावेश राज्यघटनेत करावा व हक्कांना हमी देण्यात यावी असे सुचवले होते. 22 जानेवारी 1940 साली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेल्या ठरावात मूलभूत अधिकारांची स्पष्ट मागणी केलेली होती. या ठरावासंदर्भात असे सुचवले गेले की भारतीय नागरिकांना 2 प्रकारचे अधिकार देण्यात यावेत. 1. न्यायालयीन संरक्षण असणारे अधिकार. 2. न्यायालयाच्या कक्षेत न बसणारे नैतिक अधिकार. न्यायालयीन संरक्षण असणारे न्याय अधिकार म्हणजे मूलभूत अधिकार किंवा मूलभूत हक्क होय व न्यायालयाच्या कक्षेत न बसणारे अधिकार म्हणजे राज्याच्या ध्येय धोरणासंबंधीची आवश्यक नीतिदर्शक तत्त्वे होय. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 26 जानेवारी 1950 रोजी भारताच्या राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली. या राज्यघटनेने भारतीय नागरिकांना एकूण 7 मूलभूत हक्क प्रदान केले. मात्र 1978च्या 44व्या घटना दुरुस्तीनुसार मालमत्तेचा अधिकार मूलभूत हक्कांच्या यादीतून वगळला. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्कांची वैशिष्ट्ये. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्कांची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे सांगता येईल. 1. सविस्तर स्पष्टीकरण. भारतीय राज्यघटनेत मूलभूत हक्कांचे स्पष्टीकरण सविस्तरपणे केलेले आहे. भारतीय राज्यघटनेच्या 3रा विभाग कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत अधिकारांच्या घटनात्मक तरतुदी विस्तृतपणे दिलेल्या आहेत. भारतीय राज्यघटनेत सुरुवातीला 7 मूलभूत अधिकार समाविष्ट केलेले होते, परंतु 1978च्या 44व्या घटना दुरुस्तीनुसार मालमत्तेचे हक्क मूलभूत अधिकारांच्या यादीतून वगळला. जगातील इतर कोणत्याही राष्ट्रांच्या घटनेत मूलभूत अधिकारांचे सविस्तर स्पष्टीकरण केलेले नाही. 2. अंधानुकरण नाही. भारतीय राज्यघटनाकारांनी इतर देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून कोणते मूलभूत अधिकार भारतीय जनतेच्या सोयीचे असतील याचा विचार केला व त्या अनुषंगानेच मूलभूत अधिकारांचा समावेश केला आहे. आयर्लंड, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, चीन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया अशा विविध देशांच्या राज्यघटनांचा तौलनिक अभ्यास केला. कोणत्याही देशाच्या राज्यघटनेचा जसाच्या तसा स्वीकार केलेला नाही, त्याचे अंधानुकरण केलेले नाही, हे भारतातील मूलभूत अधिकारांचे वैशिष्ट्य आहे. 3. बंधनकारक. भारतीय राज्यघटनेत जे मूलभूत अधिकार नमूद केलेले आहेत ते सर्व संस्थांना बंधनकारक आहेत. केंद्र सरकार, घटक राज्य, जिल्हा मंडळे, महानगरपालिका, नगरपालिका, तालुका पंचायती, ग्रामपंचायती या सर्व संस्थांवर मूलभूत अधिकारांची तसेच हक्कांची जोपासना करण्यासाठी बंधने घातलेली आहेत.
शासकीय संस्था तसेच बिगर शासकीय संस्थांवर मूलभूत अधिकारांची जोपासना करण्याचे बंधन घातलेले आहे. 4. सकारात्मक व नकारात्मक. भारतीय राज्यघटनेत नमूद केलेले अधिकार सकारात्मक तसेच नकारात्मक स्वरूपाचे आहे. सकारात्मक अधिकारात स्वातंत्र्याचा अधिकार, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार, सांस्कृतिक अधिकार यांचा, तर नकारात्मक अधिकारात भारतातील कोणत्याही व्यक्तीला धर्म, वंश, जात, भाषा, लिंग, वास्तव या कारणास्तव कायद्यासमोरील समानतेची वागणूक नाकारता येणार नाही यांचा समावेश करण्यात आलेला आहे. राज्याच्या अनुदानातून चालणाऱ्या शिक्षण संस्थांत कोणत्या व्यक्तीला जात, धर्म, लिंग, वंश, वास्तव या कारणास्तव प्रवेश नाकारता येणार नाही. तसेच अशा शिक्षण संस्थांतून कोणत्याही स्वरूपाचे धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही. कोणत्याही भारतीय नागरिकाला परकीय देशाकडून कोणताही किताब स्वीकारता येणार नाही या तत्त्वाचा समावेश करण्यात आलेला आहे. 5. न्यायालयीन संरक्षण. भारतीय राज्यघटनेने मूलभूत अधिकारांना न्यायालयीन संरक्षण दिलेले आहे. राज्यघटनेच्या 32व्या कलमात असे नमूद केले आहे की व्यक्तीच्या प्रत्येक मूलभूत अधिकाराला न्यायालयीन संरक्षण असेल. व्यक्तीचे मूलभूत हक्कावर प्रतिबंध आणले गेले तर प्रत्यक्षीकरण, परमादेश, प्रतिषेध, अधिकार पृच्छा, उत्प्रेक्षण या 5 प्रकारांचा मार्ग स्वीकारून व्यक्तीला आपल्यावर झालेल्या अन्यायाचे निवारण करता येते. सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयीन पुनर्लोकनाचा अधिकार देऊन मूलभूत अधिकारांचे संरक्षण केलेले आहे. थोडक्यात मूलभूत अधिकारांचे संरक्षण कवच म्हणून न्यायालयीन पुनर्विलोकनाकडे अधिकाराकडे पाहिले जाते. 6. अधिकारांवरील मर्यादा व बंधने. भारतीय राज्यघटनेतील जे मूलभूत अधिकार देण्यात आले आहेत ते मर्यादित स्वरूपाचे आहेत. मूलभूत अधिकारावर काही प्रमाणात मर्यादा घालण्याचा अधिकार राज्यसंस्थेला दिलेला आहे. उदाहरणार्थ, स्वातंत्र्याच्या अधिकारावर प्रस्थापित शासनसंस्था काही प्रमाणात मर्यादा आणू शकते. देशाची एकात्मता, सार्वजनिक सुव्यवस्था, सार्वभौमत्व, नीतिमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी स्वातंत्र्याच्या अधिकारावर मर्यादा घातल्या जातात. आणीबाणीच्या काळात प्रस्थापित शासनाला राज्यघटनेच्या 359व्या कलमाच्या आधारे मूलभूत अधिकारांवर बंधने, मर्यादा घालण्याचा अधिकार दिलेला आहे. राष्ट्रपतीने आणीबाणी जाहीर केल्यानंतर कोणत्याही व्यक्तीला मूलभूत अधिकारांच्या संबंधी न्यायालयात दाद मागता येत नाही. 7. परकीय नागरिकांचा विचार नाही. भारतीय राज्यघटनेत मूलभूत हक्कांच्या बाबत नागरिक व व्यक्ती असा भेद केलेला आहे. संघटना स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य, शैक्षणिक व सांस्कृतिक स्वातंत्र्य असे हक्क फक्त भारतीय नागरिकांना दिलेले आहेत. परकीय नागरिकांना असे हक्क दिलेले नाहीत. मात्र कायद्यासमोर समानता व धार्मिक स्वातंत्र्य हे मूलभूत अधिकार तसेच भारतीय तसेच परकीय नागरिकांनाही बहाल केलेले आहेत. समारोप. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा विकास साधण्यासाठी काही अधिकार दिले जाणे अत्यंतिक गरजेचे आहेत. राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक असे अधिकार मिळवण्यासाठी भारतीय राज्यघटनेतील 3ऱ्या विभागात कलम 12 ते 35 अन्वये विविध अधिकार दिले आहेत. सकारात्मक तसेच नकारात्मक अधिकारांचे प्रदान हे भारतीय राज्यघटनेने आगळेवेगळे वैशिष्ट्य मानले जाते.